करिता समाधान काही केल्या मन राहत नाही, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. बांधलेली पेंडी असते, पेंडी, ते पेंडीला गवताची पेंडी, ती पेंडीला असा आळा असतो. तो आळा जर सुटला ना महाराज, तो आळा जर सुटला ना मायबाप, ते गवत असं पांगतो. तसं परिवारातलं महाराज, आपल्या परिवारातला एखादा आवडता व्यक्ती जर आपल्यातून निघून गेला ना मायबाप, त्या परिवाराला विचारा. एखाद्या बापाचा एखादा तरुणावान पोरगा देशाच्या मातीसाठी जेव्हा निघून जातो ना, तेव्हा त्याच्या बापाला विचारा, त्याच्या आईला विचारा, केवढं दुःख असतं महाराज. बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा, तृण बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा, तृण रानुमाळा पांगलेसे, तृण रानुमाळा पांगलेसे, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांना सांगत होते, अरे प्रतापराव, आतापर्यंत भरपूर संकट माझ्यावरती आली, पण आतापर्यंत मी कधी रडलो नव्हतो. एवढी संकट माझ्यावरती कधी आली नव्हती. माझे आई वडील ज्या वेळेला निघून जातील ना, तेव्हा सुद्धा एवढं दुःख मला होणार नाही. पण माझा जीवाचा जीवलग मित्र माझा शिवा गेलाय ना. माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, तेव्हाही संकटे आली नाही, तेव्हाही संकटे आली नाही, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान, करा समाधान छत्रपतींचे, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. असं अंतःकरणाला बाण लागावा, अंतःकरणामध्ये दुःख पोचावं, इतकं दुःख झालं मायबाप. शेवटी प्रतापरावांनी राजांना सांगितलं, राजे रडू नका, राजे रडू नका. राजे म्हणत होते, आता त्याच्या आईला कसं दाखवू मी, आता काय सांगू मी त्याच्या बापाला, कसं दाखवू मी त्याच्या बायकोला. राजांनी त्याची माती गडावरती केली. ऐका महाराज, राजांनी त्याची माती, त्याचा दशक्रिया विधी गडावरती केला, त्याचं गंगा पूजन गडावरती केलं, त्याचे सगळे विधी गडावरती केले. आणि अजून त्याच्या आईला माहिती नाही बरं माझा पोरगा गेलाय, अजून त्याच्या बायकोला माहिती नाही की माझं कुंकू पुसलंय. हे जरा ऐका. आणि 20 दिवसानं गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील, ओ नेमापूर पाटील, उद्या ठीक दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की महाराष्ट्राचे राजे तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला महाराज त्याच्या आईला, शिवाच्या आईला इतका आनंद झाला, महाराष्ट्राचे राजे माझ्या घरी येणार, महाराष्ट्राची दौलत माझ्या घरी येणार. म्हणून तिनं असं घर सारून काढलं महाराज. कशासाठी येणार राजे माहित नव्हतं ना महाराज. तिने अशा दारापुढे रांगोळी काढली, आंब्यांच्या पानांचं असं तोरण बांधलं, असं फुलं आथरवली, कारण तिला वाटत होतं राजा येणार. राजा म्हटल्यावर माझा पोरगा पण त्यांच्या बरोबर येणार, राजा म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. 6 महिने झाले बाई लेकराला पाहिलं नाही, राजा म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार, माझा पोरगा पण येणार. हो. आणि आपल्या ठेवणीतली 9वी साडी काढली महाराज आणि आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई, ओ सुनबाई, साडी नेसा, कपाट भरून कुंकू लावा, मस्त मेकअप करा, आरतीचं ताट तयार करा, त्याच्यामध्ये कापूरगंध लावा. राजे येत आहे, तुमचे मालक पण येत आहे. अहो राजा येत आहे, मालक येणार म्हटल्यावर त्या पुरीनं ती साडी नेसली, कपाट भरून कुंकू लावला, शृंगार केला, मेकअप केला, आरतीचं ताट तयार केलं आणि दारापुढे उभी राहिली. 2, 4, 5, 10 मैत्रिणी अशा समोर उभ्या राहिल्या आजूबाजूला. कुण्या मैत्रिणींनी गळ्यातलं दिलं, कोणी कानातलं दिलं. गरीबाची होती ना हो, म्हणून 10-5 मैत्रिणी अशा शेजारी उभ्या होत्या. पोरगी अशी थाटामध्ये उभी होती. राजे आता 10 घोडेस्वार घेऊन राजे